ओम शांती. आजची तारीख आहे 27/1/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, पावलोपावली श्रीमतावर चालत राहा, नाहीतर माया दिवाळे काढेल. हे डोळे खूप धोका देतात, यांची खूप खूप काळजी घ्या. आजचा प्रश्न आहे, कोणत्या मुलांकडून माया खूप विकर्म करवून घेते? यज्ञामध्ये विघ्नरूप कोण आहे? उत्तर, ज्यांना आपला अहंकार असतो त्यांच्याकडून माया खूप विकर्म करवून घेते. असे मिथ्या अहंकार असणारी मुले मुरली देखील वाचत नाहीत. अशी चूक केल्याने माया थप्पड लावून वर्थ नॉट अ पेनी म्हणजेच कवडीतुल्य बनवते. यज्ञामध्ये विघ्नरूप ते आहेत की ज्यांच्या बुद्धीमध्ये माया झगमुळी अर्थात ज्यांच्या बुद्धीमध्ये परचिंतनाच्या गोष्टी असतात, तर ही अतिशय वाईट सवय आहे. म्हणतात परचिंतन करणे ही अतिशय वाईट सवय आहे. ओम शांती. रुहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगत आहेत की इथे तुम्हा मुलांना या विचारामध्ये जरूर बसायचे आहे की बाबा हे आपले पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि सुप्रीम गुरु देखील आहेत. आणि याची देखील जाणीव होते की बाबांची आठवण करता करता आपण पवित्र बनून पवित्र धामाला जाऊन पोहोचणार आहोत. बाबांनी समजावून सांगितले आहे की ध्यान आणि योग पूर्णपणे वेगळे आहेत. ध्यान आणि योग पूर्णपणे वेगळे आहेत, तर त्याच्यामधलं अंतर बाबा आज आपल्याला समजावून सांगत आहेत. बाबा म्हणतात, योग अर्थात आठवण, की जी आठवण आपण डोळे उघडे ठेवून सुद्धा करू शकतो. ध्यानाला योग म्हटले जात नाही, तर ध्यानामध्ये जे जातात तर त्यावेळेला ना ज्ञान असते ना योग असतो. म्हणून म्हणतात की ध्यानामध्ये माया विघ्नरूप बनू शकते, पण योग जो आहे तर योग म्हणजे खूप सहज बाबांची आठवण करणे. तर म्हणून बाबा सांगतात की ध्यानामध्ये माया खूप वार करते, आपण खूप खूप सावध असलं पाहिजे. बाबांची कायदे अनुसार आपण आठवण केली पाहिजे. म्हणजे काय, तर बाबा जसे आहेत तसं यथार्थ रूपाने आपण बाबांची आठवण केली पाहिजे. आणि कोणती इच्छा आपण ठेवायची नाही. बाबा म्हणतात की श्रीमतावर चालत राहायचं, श्रीमताच्या विरुद्ध आपण कोणतंही काम करायचं नाही, नाहीतर आपली अवस्था एकदम खाली येईल. बाबा म्हणतात तुम्हाला इच्छा मात्र अविद्या बनायचं आहे. ध्यानाची इच्छा किंवा आपल्याला ध्यानामध्ये साक्षात्कार व्हावा याची कुठली इच्छा आपण ठेवायची नाही. तर बाबा सांगतात की इच्छा मात्र अविद्या बनायचं आहे, कोणती गोष्ट मागायची नाही. बाबा आपल्या सर्व मनोकामना मागितल्याशिवाय पूर्ण करतात, जर आपण बाबांच्या आज्ञेवर चालत राहू तर. आणि जर आपण बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन करून उलटा रस्ता घेतला तर होऊ शकतं की स्वर्गामध्ये जाण्याऐवजी आपण नरकामध्ये जाऊन पडू, म्हणजे कलियुगी दुनियेमध्ये आपण जाऊन पडू. आपला बुद्धियोग कलियुगी दुनियेमध्येच फिरत राहील. बाबांनी सुरुवातीपासूनच मातांना निमित्त बनवलं आहे, कारण कलश देखील मातांना मिळत असतो. म्हणूनच गायन केलं आहे वंदे मातरम. बाबांनी देखील मातांची एक कमिटी बनवली आणि सर्व काही त्यांच्या हवाली केले आहे. ब्रह्मा बाबांनी एक माता भगिनींची एक कमिटी बनवली आणि आपलं सर्व काही त्या कमिटीच्या नावाने करून दिलं होतं. कारण मुली विश्वासपात्र असतात आणि पुरुष जास्त करून दिवाळखोर बनतात, म्हणजे पतित बनतात. त्यामुळे बाबा देखील मातांवर कलश ठेवतात. या ज्ञान मार्गामध्ये देखील
या ज्ञान मार्गामध्ये माता देखील दिवाळखोर बनू शकतात. की जे पद्म भाग्यशाली बनणारे आहेत ते देखील मायाकडून हार खाऊन दिवाळखोर बनू शकतात, म्हणजे पतित बनू शकतात. बाबा म्हणतात की लौकिक दुनियेमध्ये फक्त पुरुष दिवाळखोर बनतात, परंतु ज्ञान मार्गामध्ये स्त्री पुरुष दोघेही दिवाळखोर बनू शकतात. तिथे फक्त पुरुष दिवाळखोर बनतात. तर बाबा म्हणतात इथे तर बघा की कितीतरी हार खाऊन, म्हणजे मायेकडून हार खाऊन निघून गेलेत, म्हणजे दिवाळखोर बनलेत, पतित बनलेत ना. तर बाबा सांगतात की जे श्रीमताला विसरून आपल्या मतावर चालतात तर ते दिवाळखोर बनतात. मग सांगा बरं त्यांचे काय हाल होतील. ते दुनियावाले तर दिवाळखोर बनतात आणि मग 5-7 वर्षानंतर पुन्हा सावरतात, पुन्हा पहिल्यासारखी इतकी कमाई ते करू शकतात. आणि इथे इथे तर 84 जन्मांसाठी दिवाळखोर बनतात, मग उच्च पद प्राप्त करू शकणार नाही, दिवाळखोरीतच जातात, म्हणजे पतित होतच राहतात. आपल्या मतावर कमिटी बनवणे यामध्ये काहीच फायदा नाही. काहींना अशी हे असते, सवय असते की आपली आपली कमिटी बनवायची आणि आपल्या मतानुसार चालायचं. तर बाबा सांगतात की आपल्या मतावर कमिटी बनवणे यामध्ये काहीच फायदा नाही. बाबांशी बुद्धियोग ठेवा, ज्याद्वारेच सतोप्रधान बनायचे आहे. बाबांचे बनून बाबांशी योग जर लावत नाहीत तर याचा अर्थ श्रीमताचं उल्लंघन करतात, त्यामुळे एकदम अधोगती होते. बाबा सांगतात की तुम्ही बोलवतात देखील की बाबा येऊन आम्हाला पावन बनवा, जेणेकरून आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकू. आठवणीची यात्रा आहेच मुळी पावन बनून उच्च पद प्राप्त करण्याकरिता. जे निघून जातात तरीही काही ना काही ज्ञान ऐकले आहे तर शिवालयामध्ये येतील जरूर. मग पद भले कोणतेही मिळेल, परंतु येतात जरूर. एकदा जरी आठवण केली तरी स्वर्गामध्ये येतील. बघा आज बाबा किती सुंदर सांगत आहे. बाबा म्हणतात की एकदा जरी बाबांची आठवण केली तरी स्वर्गामध्ये येतील, परंतु उच्च पद मिळणार नाही. फक्त स्वर्गाचे नाव ऐकून आनंदित व्हायचे नाही. नापास होतील तर 1.5 दमडीचे पद घेणे यामध्ये आनंदित होता कामा नये. जे बाबा सांगतात की बाबांचे बनलो तर स्वर्गामध्ये तर येणारच, परंतु उच्च पद आपण प्राप्त केलं पाहिजे. जर समजा आपली जी क्षणाला परीक्षा होत आहे त्याच्यामध्ये जर आपण नापास झालो तर आपल्याला 1.5 दमडीचं म्हणजे कमी पद मिळेल आणि त्या कमी पदामध्ये आपण आनंदित होता कामा नये. बाबा सांगतात जेव्हा कोणती कमिटी इत्यादी मुले बनवतात तर त्यामध्ये 1-2 फिमेल जरूर असल्या पाहिजेत. आणि त्यातही बाबा सांगतात की त्या कमिटीच्या हेड कोण असल्या पाहिजेत तर फिमेल असल्या पाहिजेत, की ज्यांच्या मतावर सर्व कार्य होईल. कलश तर लक्ष्मीवर ठेवला जातो ना. गायन देखील आहे की अमृत पाजत होते तर असुर देखील बसून पीत होते. मग यज्ञामध्ये कुठेतरी विघ्न आणतात. अनेक प्रकारची विघ्न टाकणारे देखील आहेत. पूर्ण दिवस बुद्धीमध्ये व्यर्थ गोष्टीच चालू असतात. तर बाबा सांगतात ही खूप वाईट आहे. कोणतीही गोष्ट असेल तर बाबांना रिपोर्ट करा. बाबाच सुधरवणारे आहेत. तुम्ही तुमच्या हातामध्ये कायदा घेऊ नका. बाबा म्हणतात मी जाणतो सर्वांच्या तख्तावर आत्मा विराजमान आहे. ही तर किती सोपी गोष्ट आहे. तरी देखील चूक करून परमात्मा सर्वव्यापी आहेत असे म्हणतात. तर ही आहे एकच चूक, ज्या कारणामुळेच इतकी अधोगती झाली आहे. विश्वाचा मालक बनविणाऱ्या बाबांनाच तुम्ही शिव्या देतात. म्हणून बाबा म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. बाबा इथे येतात तर मुलांनी व्यवस्थित
विचार सागर मंथन करायचे आहे. ज्ञानावर भरपूर मंथन केले पाहिजे, वेळ दिला पाहिजे, तेव्हाच तुम्ही तुमचे कल्याण करू शकाल. यामध्ये पैसे इत्यादीची गोष्ट नाही. उपाशी तर कोणीही मरणार नाही. जितके जे बाबांकडे जमा करतात तेवढे भाग्य बनते. बाबांनी समजावून सांगितले आहे, ज्ञान आणि भक्ती, त्यानंतर आहे वैराग्य. म्हणजे संगम युगामध्ये जे ज्ञान मिळतं तर ते ज्ञान आपण आत्मधारण करून त्याची प्रालब्ध आपण सतयुग त्रेतायुगामध्ये प्राप्त करत असतो. नंतर द्वापर कलियुगामध्ये आपण भक्ती करतो आणि कलियुगाच्या अंतिम समयी आपल्याला भक्तीपासूनही वैराग्य येतं. अर्थात वैराग्य अर्थात सर्व काही विसरून जावे लागते. स्वतःला डिटॅच केले पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला शरीरापासून, या सर्व देहाच्या भानापासून, देहाचे संबंध, देहाचे पदार्थ, या सर्वांपासून आपण स्वतःला न्यार बनवलं पाहिजे. मी आत्मा आता या शरीरातून जात आहे असा आपण अनुभव केला पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना खूप खूप प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सारांश बाबा सांगतात. पहिला पॉइंट आहे, स्वतःवर खूप कंट्रोल ठेवायचा आहे. श्रीमताच्या बाबतीत कधीही बेफिकर बनायचे नाही. खूप खूप सतर्क राहायचे आहे. कधीही कोणत्या कायद्याचे उल्लंघन होऊ नये याची आपण काळजी घ्यायची. दुसरा पॉइंट, अंतर्मुखी होऊन एका बाबांशी बुद्धीची लिंक जोडायची आहे. या पतीत जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य ठेवायचे आहे. बुद्धीमध्ये असावे की जे कर्म मी करेन मला पाहून सर्वजण करतील. वरदान, ज्ञानाच्या पॉइंट्सना दररोज रिवाइज करून समाधान स्वरूप बनणारे बेगमपूरचे बादशाह भव. ज्ञानाच्या बिंदूंना दररोज उजळणी करून समाधान स्वरूप बनणारे बेगमपूरचे बादशाह भव. ज्ञानाचे पॉइंट जे डायरीमध्ये किंवा बुद्धीमध्ये असतात तर त्यांना दररोज रिवाइज करा, म्हणजेच त्यांची दररोज उजळणी करा आणि त्या पॉइंट्सना अनुभवामध्ये आणा, तर कोणत्याही प्रकारच्या समस्येचे सहजच समाधान करू शकाल. कधीही व्यर्थ संकल्पांच्या घावाने समस्यांचे दगड तोडण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. ड्रामा शब्दाच्या स्मृतीद्वारे हाय जंप घेऊन पुढे जा. म्हणजे मग हे जुने संस्कार तुमचे दास बनतील. परंतु अगोदर बादशाह बना, तख्त नशीन बना. आजचा सुविचार आहे, प्रत्येकाला सन्मान देणे हेच सन्मान प्राप्त करणे आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जीवनबंध सोबतच जीवनमुक्त स्थितीचा अनुभव होतो. तिथे तर जीवनबंध असण्याचा प्रश्नच नाही. तिथे तर फक्त त्याच प्रारब्धामध्ये असाल. म्हणजे बाबा सांगतात की या संगम युगामध्ये जीवनबंध सोबतच आपल्याला जीवनमुक्तीचा सुद्धा अनुभव होतो आणि सतयुगामध्ये तर जीवनबंध असण्याचा प्रश्नच नाही, कारण तिथे तर आपण प्रारब्धामध्ये असू. मुक्तिधाम मधील मुक्तीचा अनुभव जो आता करू शकता तो तुम्ही तिथे करू शकणार नाही. म्हणजे मुक्तिधाम मधील मुक्तीचा जो अनुभव आहे तो आपण या संगम युगामध्येच करू शकतो, मुक्तिधाम मध्ये करू शकणार नाही. कारण ह्या संगम युगामध्येच आपण आत्मा देहामध्ये असून सुद्धा मुक्तीचा अनुभव करू शकतो.
त्यामुळे संगम युगावर मुक्ती जीवनमुक्तीचा अनुभव करा. वारशाचे अधिकारी तर बनला आहात, आता त्याला जीवनामध्ये धारण करून पूर्ण लाभ घ्या. म्हणतात वारशाचे अधिकारी तर बनला आहात, आता त्याला जीवनामध्ये धारण करून पूर्ण लाभ घ्या. ओम शांती.